नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी अकाउंटन्सीचा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक अभ्यासत आहोत आपण. याच्यामध्ये डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर पार्टनर इन्सॉल्वंट होतो म्हणजे काय, पार्टनर सॉल्वंट म्हणजे काय आणि कॅपिटल डेफिशियन्सी म्हणजे काय, ह्या 3 टर्म्स आपल्याला या टॉपिकमध्ये महत्त्वाच्या आहेत. तर सॉल्वंट पार्टनर कोणाला म्हणायचं? अ पार्टनर हुज असेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज. अ पार्टनर असा पार्टनर की ज्याच्या असेट्स आर मोर, असेट्स ह्या जास्त आहेत लायबिलिटीजपेक्षा, त्याला म्हणायचं सॉल्वंट पार्टनर. म्हणजे सगळ्या त्याच्या असेटमधून तो त्याच्या लायबिलिटी आहेत तो सगळ्या पेड करू शकतो. अ पर्सन इज सेड टू बी सॉल्वंट व्हेन ही इज एबल टू पे ऑफ हिज लायबिलिटीज आउट ऑफ हिज असेट्स. म्हणजे पार्टनर की जो त्याच्या असेट्समधून सगळ्या लायबिलिटीज पेड करू शकतो. अ सॉल्वंट पार्टनर मीन्स अ पार्टनर हू इज एबल टू मीट हिज फायनान्शियल ऑब्लिगेशन्स. सॉल्वंट पार्टनर म्हणजे असा पार्टनर की तो जी त्याच्या सगळ्या जी काही देणी आहेत ती पेड करू शकत असतो. म्हणजे सॉल्वंट पार्टनर कोणाला म्हणायचं? जो सगळी देणी देऊ शकतो, ज्याच्या असेट्स जास्त आहेत आणि लायबिलिटीज कमी आहेत, असा पार्टनर म्हणजे सॉल्वंट पार्टनर. त्यानंतर इन्सॉल्वंट पार्टनर. इन्सॉल्वंट पार्टनर मीन्स पार्टनर हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स. असा पार्टनर की त्याच्या लायबिलिटीज जास्त आहेत असेट्सपेक्षा, त्याला म्हणायचं इन्सॉल्वंट पार्टनर. अ पर्सन इज सेड टू बी इन्सॉल्वंट व्हेन ही इज अनेबल टू सॅटिस्फाय हिज लायबिलिटीज आउट ऑफ हिज असेट्स. म्हणजे असा पार्टनर की जो त्याच्या लायबिलिटीज ह्या असेट्समधून पेड करू शकत नाही, असा पार्टनर म्हणजे इन्सॉल्वंट पार्टनर. आता कॅपिटल डेफिशियन्सी. कॅपिटल डेफिशियन्सी म्हणजे तूट किंवा वजावट, म्हणजे बॅलन्स कमी पडतोय कॅपिटलचा. कॅपिटल डेफिशियन्सी मीन्स दॅट वन ऑर मोर पार्टनर हॅज अ डेबिट बॅलन्स. बघा, पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटचा डेबिट बॅलन्स असतो, त्याला काय म्हणायचं? कॅपिटल डेफिशियन्सी. डेबिट बॅलन्स इन हिज कॅपिटल अकाउंट ॲट द पॉईंट ऑफ फायनल कॅश डिस्ट्रीब्युशन. शेवटचं जे कॅश डिस्ट्रीब्युशन असतं तेव्हा त्यांच्या कॅपिटलचा बॅलन्स हा जर डेबिट बॅलन्स असेल तर त्याला काय म्हणायचं? कॅपिटल डेफिशियन्सी. ॲज पर पार्टनरशिप ॲक्ट 1932, द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन अ फर्म इज अनलिमिटेड ॲज वेल ॲज जॉईंट अँड सेव्हरल. 1932चा जो पार्टनरशिप ॲक्ट आहे त्यानुसार पार्टनर्सची जी लायबिलिटी असते ती अनलिमिटेड असते आणि त्याचबरोबर ती जॉईंट आणि सेव्हरल असते. सो व्हेन पार्टनर्स बिकेम इन्सॉल्वंट हिज प्रायव्हेट प्रॉपर्टी इज ॲक्वायर्ड अँड सोल्ड आउट. म्हणून जर पार्टनर इन्सॉल्वंट झाला आणि देणी द्यायची आहे तर त्यावेळेला त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी ही घेतली जाते आणि त्याच्यातून देणी दिली जातात, ती विकली जातात आणि देणी दिली जातात. इफ ही इज अनेबल टू पे हिज ड्यूट टू फर्म, हिज डिफिशियन्सी इज बॉर्न बाय सॉल्वंट पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. बघा, जर तो पार्टनर त्याची देणी देऊ शकत नसेल तर त्याच्या अकाउंटवर जो डेबिट बॅलन्स असेल, म्हणजेच ती कॅपिटल डेफिशियन्सी असते, ते सॉल्वंट पार्टनर्स त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून घेत असतात. आता ह्याचा प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. वेन वन पार्टनर बिकम इन्सॉल्वंट. जेव्हा एक पार्टनर इन्सॉल्वंट, आता इथं एक पार्टनर इन्सॉल्वंट असताना, 2 पार्टनर इन्सॉल्वंट असताना आणि ऑल पार्टनर इन्सॉल्वंट असताना, असे 3 टाईपमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहेत. तर पहिल्यांदा आपण वन पार्टनर इन्सॉल्वंट. विद्या, शर्मिला अँड मेघा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 5:3:2. 3 पार्टनर आहेत, प्रॉफिट लॉसचा रेशो 5:3:2 आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज अंडर. त्याची बॅलन्स शीट दिलेली आहे. आता लायबिलिटीला आपल्याला कॅपिटल अकाउंट पण दिसतोय आणि करंट अकाउंट पण दिसतोय, म्हणजे ही फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. आता जर फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर आपल्याला करंट अकाउंट पण ओपन करावा लागतो आणि कॅपिटल अकाउंट पण ओपन करावा लागत असतो. तर आपण पहिल्यांदा असेट साईड ट्रान्सफर करत असतो. असेटला सन्ड्री असेट्स आहेत, ह्या रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर होणार. बघा, सन्ड्री असेट्स रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री असेट्स टोटल आउटर ट्रान्सफर केली. बँक अकाउंट दिला आहे म्हणजे आपण बँक अकाउंट ओपन करणार
बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन घेणार. त्यानंतर करंट अकाउंट मेघा दिलंय, करंट अकाउंट ओपन करणार. असेट्सचा डेबिट बॅलन्स असतो म्हणून करंट अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन मेघाच्या कॉलममध्ये 26,000. लायबिलिटीला कॅपिटल आहे तिन्ही पार्टनर्सचं. लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3 पार्टनर्सच्या कॉलममध्ये अमाऊंट आली. त्यानंतर पुन्हा लायबिलिटीला करंट अकाउंटचा बॅलन्स आहे 2 पार्टनर्सचा. लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2 पार्टनरच्या कॉलममध्ये अमाऊंट आली. त्यानंतर लायबिलिटीला काय राहते आता, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या दोन्ही काय आहेत तर थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत. मग त्या कुठं ट्रान्सफर करणार आपण, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सन्ड्री लायबिलिटीज दोन्ही लायबिलिटी इनरला 2 अमाऊंट, टोटल त्याची आउटर कॉलमला. अशी आपली आता बॅलन्स शीट पूर्ण ट्रान्सफर झाली. दे डिसाइडेड टू डिझॉल्व द पार्टनरशिप फर्म ऑन द अबाव डेट ॲज अंडर. त्यांनी वरील तारखेला फर्म डिझॉल्व करायचं ठरवलेलं आहे. 1 नंबर, सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड ॲट 80% ऑफ बुक व्हॅल्यू. सन्ड्री असेट रिअलाइज झाल्या, सोल्ड झाल्या, पैसे मिळणार किती, बुक व्हॅल्यूच्या 80% पैसे मिळणार. आता इन्कम कुठं घेतोय आपण, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. मग पैसे मिळणार म्हटल्यावर बाय बँक अकाउंट. असेटला किती आहेत आपले सन्ड्री असेट, 1,28,000. त्याच्या 80% काढायचं, अमाऊंट येते 1,02,400. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला बँक काय म्हणजे बँकच्या डेबिटला टू रिअलायझेशन 1,02,400. त्यानंतर 2 नंबर, अनरेकॉर्डेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹8,000 पेड ऑफ. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही लायबिलिटी असते आणि ते काय म्हटले अनरेकॉर्डेड आहेत म्हणजे ते लायबिलिटीला ते रेकॉर्ड केलेले नव्हते पण आता ॲडजस्टमेंटमध्ये दिलेत. आणि ती लायबिलिटी काय केली, ₹8,000 पेड केली, त्याचे पैसे आपल्याकडून जाणार आहेत. आता इथे पैसे जाणार म्हटल्यावर खर्च आहे. रिअलायझेशनच्या डेबिटला इथं टू बँक असं हेडिंग येणार आणि त्याच्या अंडर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता इथे एकत्र करून दाखवले, पुढचे पण ॲडजस्टमेंट आपण ॲट ए टाईम बघूया. पुढं 3 नंबरला रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड ₹6,000. रिअलायझेशनचा खर्च 6,000. हा पण इथं टू बँकेच्या अंडरच जरी आपण घेतला तरी चालू शकतो. इथं टू बँक सेपरेट दाखवूया, रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,000. मग इथं रिअलायझेशनच्या डेबिटला बँक म्हटलं की डबल इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 6,000 दाखवायचा. आणि 4 नंबर काय सांगितलं आहे, सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल वेअर पेड फॉर ₹34,000. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ₹34,000 दिले, दोन्ही एकत्र दिलेले आहेत त्यामुळे पैसे दोन्हींचे पण जाणार, खर्च होतोय, लायबिलिटी पेड केली. टू बँक या हेडिंग अंडर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दोन्हीची टोटल आउटरला 42,000. रिअलायझेशनच्या डेबिटला बँक आहे, बँकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 42,000. त्यानंतर मेघा बिकम इन्सॉल्व्हंट अँड ₹2,000 वेअर रिकवर्ड फ्रॉम हर प्रायव्हेट इस्टेट. बघा इथं इन्सॉल्व्हंट कोण झाले तर मेघा ही इन्सॉल्व्हंट झालेली आहे आणि तिच्या प्रायव्हेट इस्टेटमधून ₹2,000 रिकव्हर झालेले आहेत. आता इथं पैसे मिळत असतात फर्मला, त्यामुळे पैसे आले की कॅशवर बँक म्हणणार. इथं असेटला काय आहे आपल्याकडे बँक आहे, मग आपण काय म्हणणार, पैसे मिळाले बँकेत जमा झाले, बँक अकाउंट डेबिट, बँक हे रिसिव्हर होते. गिव्हर कोण आहे तर मेघा, म्हणजे एंट्री काय पास झाली, बँक अकाउंट डेबिट टू मेघाच कॅपिटल अकाउंट. इथं करंट अकाउंट घ्यायचं नाही, कारण जेव्हा करंट अकाउंट असतो तेव्हा आपण सगळे ॲडजस्टमेंट करंट अकाउंटवरती घेत असतो. पण ही जे फायनल सेटलमेंटच्या वेळेला जे काय त्याच्या प्रायव्हेट इस्टेटमधून पार्टनरच्या पैसे मिळत असतात ही ॲडजस्टमेंट नेहमी कॅपिटल अकाउंटवरती सोडवायची असते, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे ₹2,000 मिळाले हे आपण करंट अकाउंटवर घ्यायचे नाहीत तर कॅपिटल अकाउंटवरती घ्यायचे आहेत. म्हणून आपली एंट्री पास झाली, बँक अकाउंट डेबिट टू मेघाज कॅपिटल अकाउंट, म्हणजे बँकच्या डेबिटला टू मेघाज कॅपिटल 2,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक मेघाच्या कॉलममध्ये 2,000. या पद्धतीनं ह्याचे इफेक्ट झाले. आता क्लोज करायचं आपल्याला. क्लोज करण्यापूर्वी आपण काय बघतो, थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केली का. थर्ड पार्टी काय आहे तिथं क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दोन्हीचं पेमेंट झालेलं आहे. मग आता नेहमीच्या पद्धतीनं क्लोज करताना पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायला घ्यायचा. कोणती साईड जास्त आहे ते बघायचं. इथं डेबिट साईड जास्त आहे, दोन्हीचं टोटल मांडली. क्रेडिटला फरक येणार आहे तो फर्मचा लॉस असतो, तो पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. पण इथं आपल्याला करंट अकाउंट आहे म्हणून बाय पार्टनर्स करंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर्ड. 3 पार्टनरना आपण लॉस डिस्ट्रीब्यूट करणार. 1,76,000 मधून 38,000 आणि 1,02,400 वजा केल्यावर
जो बॅलन्स येतोय 35,600 हा टोटल फर्मचा लॉस झाला, तो पार्टनर्सनी त्यांच्या प्रॉफिट लॉसच्या शेअरमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतला. आता रिअलायझेशनच्या क्रेडिटला करंट अकाउंट आहे, म्हणजे डबल इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. 3 पार्टनरच्या कॉलममध्ये अमाऊंट आली. आता 2 नंबरला आपल्याला करंट अकाउंट क्लोज करायचा. करंटचा बॅलन्स हा कॅपिटलला ट्रान्सफर करायचा. मग आता इथं टिकमार्क केलेले आयटम बघा, इथं हे आत्ता लॉस ट्रान्सफर केला, इथं टिकमार्क आहे, म्हणजे डेबिट साईड इथं जास्त आहे 17,800. दोन्हीकडं मांडली, त्यातनं 6,000 रुपये बॅलन्स वजा केला, बॅलन्स आला 11,800. शर्मिलाचा पण डेबिट साईडची टोटल जास्त, दोन्हीकडे मांडली, त्यातनं क्रेडिटचा बॅलन्स 6,000 वजा केला, बॅलन्स आला इथं 4,680. आणि मेघाचं पण डेबिट साईड जास्त आहे, क्रेडिटला काही नाही, म्हणजे जी टोटल आहे तोच तिचा बॅलन्स आला. हा बॅलन्स आपण कुठं ट्रान्सफर करायचा तर पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला. आता करंट अकाउंटच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, म्हणजे कॅपिटलच्या डेबिटला टू करंट अकाउंट, त्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंट तिन्ही कॉलमच्या मध्ये ह्या अमाऊंट आल्या. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायची वेळ आली. मग त्या वेळेला काय करायचं, जो पार्टनर इन्सॉल्वंट झालेला आहे त्या पार्टनर्सचा कॅपिटलचा बॅलन्स किंवा कॅपिटल अकाउंट पहिल्यांदा क्लोज करायचा. मग आपल्याला प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंटमध्ये लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की मेघा ही इन्सॉल्वंट झालेली आहे, म्हणून पहिल्यांदा मेघाचं कॅपिटल अकाउंट क्लोज करायला घ्यायचं. मग आतापर्यंत मेघाच्या कॉलममध्ये कुठल्या कुठल्या टिकमार्क झालेत बघा, 2 अमाऊंटला, म्हणजे हे 30,000 आणि हे 2,000 एवढ्याला टिकमार्क झाले. आणि डेबिटला पण 33,120ला टिकमार्क आहे. म्हणजे याचा अर्थ काय, डेबिटला किती आहे 33,120 आणि क्रेडिटला किती आहे तर इथं 32,000. म्हणजे साईड कोणती जास्त आहे तर डेबिट साईड जास्त आहे, म्हणजे तिचा डेबिट बॅलन्स आहे. म्हणजे डेबिट साईडची टोटल जी जास्त आहे ती दोन्हीकडे मांडली. मग ह्या 33,120 मधून ह्या दोन्ही अमाऊंट आहेत, म्हणजे 32,000 रुपये वजा करायचे असतात. तर ह्याचं कॅल्क्युलेशन बघा खाली इथं केलेलं आहे. कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ मेघा असं हेडिंग टाकायचं, कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ मेघा. मग त्याच्यात डेबिट साईडची टोटल किती आली इथं केलेली आता 33,120, त्यातनं लेस करायची क्रेडिट साईड टोटल. क्रेडिटला किती होते आता इथं 30 आणि 2 32,000 रुपये वजा केले, तर बॅलन्स किती आला 1,120. याला म्हणायचं कॅपिटल डेफिशियन्सी. मग ही डेफिशियन्सी सॉल्व्हंट पार्टनर त्यांच्या प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहेत. आता सॉल्व्हंट कोण राहिलं, विद्या आणि शर्मिला. आता इतर रेशो बघा, त्या तिघींचा रेशो काय सांगितलं आहे 50-3-2. मग आता ह्याच्यात इन्सॉल्व्हंट कोण झालं तर मेघाचा शेअर किती इथं आला 2 आला. मग आता राहिलं कोण, विद्या आणि शर्मिला. ह्यांचा रेशो काय आला 5-3. या रेशोमध्ये वाटायचं आहे बघा. मग 5 आणि 3 किती झाले 8 झाले. 5/8 आणि 3/8 घ्यायचं, 10 घ्यायचं नाही. बघा विद्या आणि शर्मिला ह्या दोघींना कॅपिटल डेफिशियन्सी वाटायची. किती आहे डेफिशियन्सी 1,120. 1,120 गुणिले 5/8, कारण 5-3 रेशो आहे आणि तीच तिला इकडं शर्मिला 3 रेशो आहे म्हणून 3/8. 700 आणि 420 ह्या दोन काय झाल्या त्यांच्या कॅपिटल डेफिशियन्सीच्या अमाऊंट झाल्या. आता बघा टोटल डेफिशियन्सी किती होती 1,120 होती, बरोबर. मग आत्तापर्यंत आपण काय करत होतो, इथं बाय बँक म्हणत होतो आणि ही जी काय कॅपिटलवरती बॅलन्स आहे तो तिला पार्टनर ते आणायला सांगत होतो. पण आता ही इन्सॉल्व्हंट झाली, तिच्याकडे पैसे नाहीत. मग तिच्याकडे पैसे किती कमी पडतात मेघाकडं तर 1,120. मग ते 1,120 काय करणार, जे सॉल्व्हंट आहेत विद्या आणि शर्मिला त्या दोघे काय करतायत वाटून घेत आहेत. म्हणून इथं काय आलं बाय विद्यास कॅपिटल आणि बाय शर्मिलास कॅपिटल. विद्याने किती घेतले 720 आणि शर्मिलाने किती घेतले त्यातले तर 420. म्हणून विद्याच्या नावासमोर 700 आणि शर्मिलाच्या नावापुढे 420. आता ह्याचा डबल इफेक्ट, कॅपिटलच्या क्रेडिटलाच कॅपिटल आलंय बघा. परत इथे एंट्री कशी पास होणार, विद्याच कॅपिटल अकाउंट डेबिट 700, शर्मिलाच कॅपिटल अकाउंट डेबिट 420 टू मेघाज कॅपिटल अकाउंट 7 आणि 4 11 1,120 अशी या ठिकाणी एंट्री पास होणार आहे. मग आता कॅपिटलच्या डेबिटला क्रेडिटला कॅपिटल आहे, म्हणजे कॅपिटलच्याच डेबिटला पुन्हा इकडं कॅपिटल येणार. मग ही कोणाच्या कॉलममध्ये तर मेघाच्या, त्यामुळे इथं टू मेघाज कॅपिटल अकाउंट. मग विद्याला किती घेतलेत 700 म्हणून विद्याच्या कॉलममध्ये 700 आणि शर्मिलाने किती 420 म्हणून शर्मिलाच्या कॉलममध्ये 420. आणि त्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा आता राहिलेल्या पार्टनर्सचा. मग विद्याच्या क्रेडिटला 50,000 आहे, दोन्हीकडे मांडले. इथं बॅलन्सिंग फिगर आली 37,500. शर्मिलाची पण क्रेडिट साईड जास्त आहे 40,000 आहे टोटल, ती डेबिटला मांडली. इथं फरक आला 34,900 आणि त्याला मग लिहायचं टू बँक अकाउंट, म्हणजे त्यांना ते पैसे तेवढे परत देतोय आपण. कॅपिटलच्या डेबिटला बँक आहे, म्हणजे बँकच्या क्रेडिटला
बाय विद्याज कॅपिटल अकाउंट आणि बाय शर्मिलाज कॅपिटल अकाउंट, आणि मग शेवटी आपला बँक अकाउंट या ठिकाणी टॅली होतोय. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम बघा. त्यानंतर पेज नंबर 230 वरती सेकंड प्रॉब्लेम आहे वन पार्टनर इन्सॉल्वंटचाच. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ कदम, शिंदे अँड चव्हाण ॲज ऑन 31st March 2019. They were sharing profits and losses in the ratio 1/2, 1/6 and 1/3. आता जेव्हा असं रेशो असतो म्हणजे इथं छेद समान नाही, त्यावेळेला प्रॉफिट लॉस असेल, रिझर्व असेल, त्याला अमाऊंट गुणिले हा रेशो प्रत्येक वेळेला करायचा. आणि कॅपिटल डिफिशियन्सीच्या वेळेला मात्र त्यांचा छेद समान असला पाहिजे. ते सांगते मी नंतर पुढं कसं येते ते. बॅलन्स शीट ॲज ऑन. आता इथं पण काय प्रिपेअर करायला सांगितले, रिअलायझेशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट हेच आपल्याला ओपन करायचे आहेत. याच्याशिवाय आपल्याला काय ओपन करावं लागत असतं, तर जर पार्टनर्सचं लोन असेल तर तो लोन अकाउंट आपल्याला ओपन करावं लागतो. इथं आपल्याला कदम्स लोन दिले बघा, कदमचं लोन अकाउंट ओपन केलेलं आहे सेपरेट. पहिल्यांदा असेट साईड ट्रान्सफर करणार आहे आपण. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल एवढे आयटम आपण रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री असेट्स म्हणून सगळी नावं इनरला, टोटल, आउटरला या पद्धतीनं ट्रान्सफर करायचं. त्यानंतर बँक बॅलन्स 4500 म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4500. त्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंट आहे. असेटला जर प्रॉफिट लॉस असेल तर तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा असतो. आणि इथं चव्हाणचं कॅपिटल पण असेटला आहे म्हणजे ते पण कुठं जाणार, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. बघा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन चव्हाणच्या कॉलममध्ये अमाऊंट आली आणि कॅपिटलच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस. असेटचा प्रॉफिट लॉस म्हणजे तो लॉस असतो, मग तो तिन्ही पार्टनरनं त्यांच्या प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून दाखवला. त्यानंतर लायबिलिटीला कॅपिटल, कदम आणि शिंदे दोन पार्टनर्स आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन दोन्ही पार्टनरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायची. जनरल रिझर्व आहे, तिन्ही पार्टनरचा त्याच्यावर अधिकार असतो. लायबिलिटीला आहे म्हणजे क्रेडिट बॅलन्स, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व तिन्ही पार्टनरना त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. त्यानंतर कदम्स लोन, कदम हा पार्टनर आहे. डिझोल्युशनमध्ये जर पार्टनरचं लोन असेल तर सेपरेट अकाउंट ओपन करायचा आणि अकाउंटवर बॅलन्स घ्यायचा. म्हणून कदम्स लोनच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 11,250. आणि राहिलं आता सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, थर्ड पार्टी लायबिलिटी, रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर झाल्या दोन्ही लायबिलिटी. ऑन द अबाव डेट द फर्म वॉज डिझॉल्व्ड अँड द असेट्स रिअलाइज्ड ॲज अंडर. असेट रिअलाइज केलेत. बिल्डिंग, मशिनरी, डेटर्सची अमाऊंट बघा इथे चेंज करून घ्या, 7,500 करा. आणि गुडविल ह्या असेट काय केल्या, रिअलाइज केल्या. असेट रिअलाइज केल्या म्हणजे सोल्ड केल्या, म्हणजे त्याचे पैसे फर्मला मिळत असतात. आता पैसे मिळाले म्हणजे इन्कम झाला. इन्कम म्हणलं की रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला त्याला हेडिंग काय येणार, बाय बँक. 1 2 3 4 बघा, 4 असेट, इनरला अमाऊंट, टोटल त्याची आउटर कॉलमला. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बँक आहे 53,850 म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन 53,850. सेकंड, कदम टूक ओव्हर फर्निचर अँड स्टॉक ॲट ₹30,000. कदम या पार्टनरनं फर्निचर आणि स्टॉक 30,000 रुपयाला घेतलं अँड ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹750. आणि तो पार्टनर डिस्काउंट क्रेडिटर्स पेड करणार आहे, त्याच्यावरती तो डिस्काउंट किती घेतोय तर ₹750 डिस्काउंटनं तो सन्ड्री क्रेडिटर्स पेड करतोय. आता ह्या दोन असेट टेकन बाय पार्टनर आहेत. असेट जर पार्टनरने घेतली इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय त्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट, कदम्स कॅपिटल अकाउंट, त्याने किती रुपयाला घेतले तर 30,000ला. काय काय घेतलं, फर्निचर आणि स्टॉक. त्यामुळे फर्निचर आणि स्टॉक एकत्र अमाऊंट आहे, त्यामुळे नावं एकत्र घेतली आणि 30,000. डबल इफेक्ट आता बघा, रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे म्हणजे कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन, कदमच्या कॉलममध्ये 30,000 रुपये इथे इफेक्ट आला. आणि त्यानं काय जबाबदारी घेतली, क्रेडिटर्सचं पेड करायचं. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, मग पेड केली पार्टनरने घेतली तर इफेक्ट डेबिटला येणार. टू कदम्स कॅपिटल अकाउंट 18,000 क्रेडिटर्स टेकन म्हटलेलं आहे. रिअलायझेशनच्या डेबिटला कॅपिटल, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन, कदमच्या कॉलममध्ये 18,000. त्यानंतर 3 नंबर ॲडजस्टमेंट, शिंदे टूक ओव्हर बिल्स रिसिवेबल ॲट ₹7,800 अँड पेड बिल्स पेएबल इन फुल.
म्हणजे शिंदेनं काय केलंय, बिल्स रिसिवेबल 7,800 रुपयाला घेतलेत आणि बिल्स पेएबल फुल अमाऊंट त्यानं पेड केलेली आहे. म्हणजे इथं पण पार्टनरच आहे, फक्त नाव काय दिलं इथं, शिंदे. मग असेट घेतली पार्टनरनं रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय शिंदेज कॅपिटल अकाउंट, बिल्स रिसिवेबल 7,800. डबल इफेक्ट बघा, आता कॅपिटलच्या डेबिटला इथं रिअलायझेशन लिहून ठेवलं, याच्यासमोर अमाऊंट लिहिली तरी चालते 7,800. आणि बिल्स पेएबल पेड केलं म्हटले, लायबिलिटी पेड केली. मग इफेक्ट इकडं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू शिंदेज कॅपिटल अकाउंट बिल्स पेएबल पेड इन फुल म्हटले, त्यामुळे 11,250 जी अमाऊंट होती ती सगळी पेड केली त्यानं. रिअलायझेशनच्या डेबिटला शिंदे कॅपिटल आहे, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन शिंदेच्या कॉलममध्ये 11,250 आलं. डिझोल्युशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2,400. डिझोल्युशनचा खर्च किती आला, 2,400 पैसे जाणार कारण एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस हे रिअलायझेशनच्या डेबिटला घेतो. पैसे गेले म्हटल्यावर टू बँक अकाउंट, किती पैसे गेले, 2,400. रिअलायझेशनच्या डेबिटला बँक, बँकच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन 2,400. 5 नंबर, चव्हाण बिकम इन्सॉल्वंट. चव्हाण हा इन्सॉल्वंट झाला, चव्हाण बिकम इन्सॉल्वंट. नो अमाऊंट वॉज रिकव्हर्ड फ्रॉम हिज इस्टेट. त्याच्या इस्टेटमधून, प्रायव्हेट इस्टेटमधून काहीही अमाऊंट मिळालेली नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे कॅपिटल डिफिशियन्सी सगळीची सगळी असेल ती पार्टनर वाटून घेणार, त्याला काही पैसे त्यांना प्रायव्हेट इस्टेटमधून त्याच्या मिळालेले नाहीत असा त्याचा अर्थ आहे. आता क्लोज करायचं आपल्याला, त्याच्या आधी लायबिलिटीचं सगळं पेमेंट झालं का बघायचं. तर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल, क्रेडिटर्स कदमनं घेतले, बिल्स पेएबल एका शिंदे या पार्टनरनं घेतलं. आता राहिलं काय, पार्टनर्सचं लोन, मग ते पेड केलं पाहिजे, म्हणून ते पेड केलं की पैसे जाणार टू बँक अकाउंट 11,250. लोनच्या डेबिटला बँक आहे, म्हणजे बँकच्या क्रेडिटला बाय कदम्स लोन 11,250 हे झालं. आता रिअलायझेशन क्लोज करायला घ्यायचं. आता इथं काय आपल्याला करंट अकाउंट नाही, त्यामुळं आपण जो काय प्रॉफिट लॉस होईल तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार. रिअलायझेशनची डेबिट साईड जास्त दोन्हीकडे मांडली, क्रेडिटला फरक आला म्हणजे तर लॉस आला. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस ब्रॅकेटमध्ये तिन्ही पार्टनरची नावं, 18,000 रुपये लॉस होतोय. तिन्ही पार्टनरना प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. रिअलायझेशनच्या क्रेडिटला कॅपिटल आहे, कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन, तिन्ही पार्टनरना 9,000, 3,000 आणि 6,000 रुपये डिस्ट्रीब्यूट झाला. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करताना जो पार्टनर इन्सॉल्वंट आहे त्याचा कॉलम पहिल्यांदा क्लोज करायला घ्यायचा आहे. इन्सॉल्वंट झाला आहे चव्हाण, मग चव्हाणची डेबिट साईड जास्त 19,500, क्रेडिटला फक्त 6,000 होते, त्यामुळं डेबिट साईडची 19,500 दोन्ही टोटल मांडायची आणि कॅपिटल डेफिशियन्सी काढून घ्यायची. मग कॅपिटल डेफिशियन्सी काय काढणार आपण, डेबिट साईडची टोटल किती 19,500, त्यातनं लेस क्रेडिट साईड टोटल 6,000 वजा करायची, 13,500 हा बॅलन्स येईल. आणि ह्या 13,500 बॅलन्स हा दोन पार्टनर सॉल्वंट आहेत, कदम आणि कोण आहे, शिंदे. हे दोघं पार्टनर काय करणार आहेत, प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये वाटणार आहेत, म्हणजे वाटून घेणार आहेत. आता प्रॉफिट लॉसचा रेशो देताना आपल्याला 1/2, 1/6 आणि 1/3 असा दिलेला आहे, बरोबर का. मग आपल्याला इथं छेद समान करून घ्यावा लागेल, तरच आपण त्यांची डेफिशियन्सी वाटू शकतो. म्हणजे बघा इथं लिहून घेतलं 1/2, 1/6 आणि 1/3 आहे. म्हणजे इथं मॅक्झिमम छेद बघायचं, इथं किती आहे मॅक्झिमम छेद, तर 6 आहे. मग आपण विचार काय करायचा, ह्या 2च्या ठिकाणी आपण 6 आणू शकतो का, तर आणू शकतो, कारण 2 × 3 केलं तर 6 येते. आणि इकडं 3 आहे छेद, तिथं आपण 6 आणू शकतो का, तर येतो, कारण 3 × 2 म्हटलं तर होतंय. म्हणून ह्या पहिला जो पार्टनर आहे त्याचा शेअर 1/2 आहे, त्याला 3 न गुणलं की बरोबर गुणाकाराला 3/6. आणि हा शेवटच्या पार्टनरचा शेअर किती 1/3, त्याला अंश आणि छेदाला 2 न गुणलं की गुणाकाराला 2/6. आता बघा पहिल्या पार्टनरचा छेद 6ला, शेवटच्या पार्टनरचा छेद 6ला, आणि ऑलरेडी दिलेल्या मधल्या पार्टनरचा छेद किती आहे तर 6 आहे. म्हणजे 3/6, 1/6 आणि 2/6, म्हणजेच काय 3:1:2 हा या ठिकाणी रेशो आला. मग ह्यातला आता इन्सॉल्वंट कोण आहे तर चव्हाण 3 नंबरचा. मग ह्याचा शेअर आपण सोडून द्यायचा. आता राहिलं कोण, कदम आणि शिंदे, यांचा शेअर काय आहे तर 3:1 आहे. मग जी काय आपली कॅपिटल डेफिशियन्सी आहे ती 3:1 या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. मग कॅपिटल डेफिशियन्सी आपली किती होती 13,500. मग 13,500 गुणिले किती आपला रेशो आलेला तर
1 हा रेशो आला आहे, म्हणजे गुणिले 3/4 आणि गुणिले 1/4. 13,500ला 3/4 गुणलं आणि इकडं 1/4 इकडं गुणलेलं आहे. मग ती गुणाकार केला की काय येतं, तर इथं गुणाकार भागाकार केला की 6,000 नाही केलेलं आहे, जो कॅल्क्युलेशन झालेलं आहे बघा. 13,500 गुणिले 3/4 म्हटलं की 3,375 आणि त्याला गुणिले 3 केलं की 10,125. मग हे 2 पार्टनर वाटून घेणार आहेत. मग त्या कदमचा शेअर आहे आता किती, इथं आपला कदमचा शेअर आला होता 3, म्हणजे त्याच्या नावापुढं 10,125 आले आणि शिंदेचा शेअर आहे 1, म्हणून बाय शिंदेच कॅपिटल 3,375 आलं. दोघांची नावं क्रेडिटला आहेत, म्हणजे कॅपिटलच्या डेबिटला येणार टू चव्हाण's कॅपिटल 10,125 आणि 3,375. हा डबल इफेक्ट झाला. आणि आता कॅपिटल अकाउंट राहिलेल्या पार्टनरचा क्लोज करायचा. मग त्यांची बघायची कोणती साईड, डेबिट पण जास्त असू शकते, क्रेडिट पण असू शकते. इथं क्रेडिट साईड जास्त आहे दोन्हीकडं, ती मांडली आणि इथं बॅलन्सिंग फिगर आहे त्या दोघांच्या कॉलममध्ये काढल्या. त्याला लिहायचं टू बँक अकाउंट. कॅपिटलच्या डेबिटला बँक आहे, म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय कदम्स कॅपिटल अकाउंट आणि बाय शिंदेज कॅपिटल अकाउंट, असा त्याचा इफेक्ट. कदम्स कॅपिटल आणि शिंदेज कॅपिटल, आणि शेवटी हे दोघांचे बँक म्हणजे फर्मचा बँक अकाउंट आहे तो या ठिकाणी टॅली होतो.